नमस्कार. आज 2 फेब्रुवारी 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा संपूर्ण सेशन हा बजेटबद्दल होणार आहे. ओके, तर बजेट स्पेशल सेशन असेल आपलं. व पहा, आपलं जे बजेट असेल ते इतर व्हिडिओपेक्षा डिफरंट का असेल हे थोड्या वेळात मी नक्कीच सांगणार आहे. ओके, किंवा तुम्ही मृणाल सरांचा जर व्हिडिओ पाहिला असाल तर पहा, काल एक रात्री त्यांनी घेतलेला आहे, त्याच्यानंतर आज रात्री पण त्यांचा एक व्हिडिओ येणार आहे. व पहा, मृणाल सरांना जर तुम्ही फॉलो केलात तर म्हणजे अगदीच बजेटबद्दलचे जे संपूर्ण पॉईंट आहेत ना ते कवर होतील. मग तुम्ही हा व्हिडिओ माझा थांबवू शकता. पण जर मृणाल सरांचा तुम्ही व्हिडिओ पाहिला नाही किंवा त्यामधून पण समजलं नसेल तर मी थोडक्यात समजावून सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहू शकता. तर चला आपण सुरुवात करूयात आपल्या बजेट सेशनला. ओके, म्हणजे बजेट स्पेशल सेशन आहे याबद्दल. बाकी बजेट सेशन तर पार्लमेंटचं असतं. ओके, तर चला, मी आलेला आहे बजेट हायलाईट्स या पेजवरती. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे बजेट हायलाईट पेज आलेलं आहे त्यावरती आपल्याला म्हणजे एकदम वेगळ्या पद्धतीने घ्यायचं आहे. मला व्हाईट बोर्ड पाहिजे होतं, त्यानिमित्ताने आपण इथं डिस्कस करणार आहोत. ओके, तर पहा, आता हा आपला आहे प्यारा भारत, बरोबर. मग प्यारा भारतऐवजी आपण काय करूयात, एक लहान कुटुंब आहे असं समजा तुम्ही. ओके, मग एक कुटुंब असल्यानंतर पहा, आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला काही खर्च वगैरे असतात पहा. ओके, मग एकीकडून इन्कम पण येते, आपले आईवडील त्या पद्धतीने एक तिजोरी असते घरामध्ये. ओके, हे आपलं अशा पद्धतीने घर आहे व या घरामध्ये पहा इथं एक तिजोरी असते. ओके, मग या तिजोरीमध्ये आपले आईवडील इन्कम म्हणजे तशा पद्धतीने त्यांच्या इन्कमनुसार त्यांनी काय करतात, ह्या तिजोरीमध्ये पैसे वगैरे ठेवतात, सेव्हिंग वगैरे त्या पद्धतीने करतात ते, किंवा बँकेच्या अकाउंटमध्ये वगैरे सेव्हिंग असते. व ज्या वेळेस आपल्याला पैशांची वगैरे आवश्यकता असते, जसं की पहा UPSCचा क्लास लावायचा आहे किंवा आपल्याला मोबाईलचं रिचार्ज करायचा आहे, त्यावेळेस आपण कोणाकडे मागणी करतो, तर अगदीच आपल्या आईवडिलांना आपण मागणी करतो किंवा माझं रिचार्ज संपलेलं आहे, मला थोडेसे पैसे तुम्ही देऊ शकता. ओके, मग त्यानुसार आपली मागणी आपले आईवडील आपली पूर्ण करत असतात. ओके, तर हे झालं लहान कुटुंबासाठी व यालाच आपण मायक्रो इकॉनॉमी असं म्हणतो. व मॅक्रो इकॉनॉमीमध्ये आपण संपूर्ण देशाचा विचार करतो. पण मला इथं समजावून काय सांगायचं आहे की आपलं अर्थव्यवस्था कशी चालते किंवा बजेट सेशन नेमकं मांडलं कशामुळे जातं. आता पहा, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येताना त्यावेळेस तुम्हाला ते बजेट म्हणजे काय किंवा बजेट हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे, ओके, म्हणजे ती लेदर बॅग वगैरे याबद्दल भरपूर चर्चा केली जाते. पण सध्याला पहा, अगदीच निर्मला सीतारामन यांनी काय ते सगळंच काही चेंज केलेलं आहे. आता त्यांनी लाल कपड्यामध्ये घेऊन येत आहेत पहा. कोविड-19 पासून तर त्यांनी काय केलं, टॅबमध्ये बजेट मांडत आहेत. ओके, म्हणजे डिजिटल बजेट आहे आता सध्याला. ते पूर्वीचं गेलेलं आहे, म्हणजे पेपरवरती जे बजेट यायचं ना ते गेलेलं आहे. आता सॅमसंगचं टॅबवरती ते बजेट वगैरे मांडलं जात आहे. ओके, म्हणजे डिजिटल बजेट आहे व याला त्यांनी नाव दिलेलं आहे वही खाता. ओके, वही खाता अशा पद्धतीने त्यांनी नाव दिलेलं आहे. पण हे जे नॉर्मल गोष्टी आहेत ना ते संपूर्ण ॲस्पिरंटला नक्कीच माहिती असतात. स्पर्धा परीक्षेमध्ये पहिल्यांदा आल्यानंतर पहा, हाच गोष्ट माहिती होती की बजेट हे शब्द कुठून वगैरे आलेला आहे. पण याबद्दल आपल्याला चर्चा करायची नाही. तर चर्चा आपली डिफरंट कशा पद्धतीने असणार आहे, तर हे बजेट नेमकं काय असतं किंवा याची का गरज आहे, दरवर्षी 1 तारखेला हे बजेट काय येतं. ओके, त्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत. व मी आत्ता सांगत असताना काय एका कुटुंबाचं उदाहरण घेतलं पहा. व माझं रिचार्ज संपल्यानंतर मी माझ्या आईवडिलांकडून पैसे घेतलेले होते, बरोबर आहे. अगदी तसंच आहे पहा. ओके, आता इथं पण आपल्या देशामध्ये अगदी जसं कुटुंब आहे ना, अगदी तसा देश आहे आपला. ओके, मग या देशामध्ये पहा एक तिजोरी आहे. ओके, या तिजोरीला त्यांनी भारतीय संविधानामधून तिथं संरक्षण प्राप्त आहे पहा. व भारतीय संविधानामध्ये तिजोरीचं नाव काय आहे, सॉरी किंवा कलम काय आहे, तर 267 आणि 266. ओके, पहिल्यांदा 266 येतं, माफ करा, परत एकदा लिहीन, थोडंसं पेनची शाई ही झालेली. ओके, 266 आणि 267 या 2 कलमानुसार पहा आपल्याकडे तिजोरी देण्यात आलेल्या आहेत. तर पहिली तिजोरी आहे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. आणि दुसरी तिजोरी आहे पहा पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया, पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया. ओके, त्याच्यानंतर 267 म्हणजे काय, 267 मध्ये काय आहे, कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया. तर पहा, आपल्या देशामध्ये 3 तिजोऱ्या आहेत व या तिन्ही तिजोऱ्यांना कॉन्स्टिट्यूशनल बॅकवर्ड आहे. ओके, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनने या 3 तिजोऱ्या आपल्याला तयार करून दिलेल्या आहेत. आता हा जो काही टॉपिक शिकत आहात तुम्ही, हा पॉलिटीचा टॉपिक आहे बेसिकली. ओके, पण आपण अगदी मी पॉलिटी पण शिकवतो व माझं मास्टर इकॉनॉमिक्समध्ये झालेलं आहे, त्या कारणाने मी तुम्ही बजेट चांगल्या पद्धतीने नक्कीच समजावू शकतो व आय होप तुम्हाला हे सर्व काही मी बोलत असलेलं समजत असेल. डन. तर पहा, 266 नुसार
कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया आहे आपल्या देशामध्ये, व त्याचाच पार्ट 2 पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया आहे, व 267 मध्ये आहे कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया. हा परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो, सरळ सेवेला पण येऊ शकतो, किंवा पहा आपली कंबाईन परीक्षेला पण हा प्रश्न येऊ शकतो की 266 कलम 1 कशाबद्दल आहे, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया आहे. बरोबर. मग पहा आता हे जे कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया आहे हे कोणाजवळ असतं, तर अगदीच पहा हे असतं प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे. ओके, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आता आपल्या पण घरामध्ये पहा, आपल्या पण घरामध्ये एक अतिशय महत्त्वाची तिजोरी असते, किंवा आपले आजी आजोबा जे असतात ना, आजोबांकडे ती तशा पद्धतीने तिजोरी असते, किंवा अगदीच पहा पूर्वजांपासून जी तिजोरी चालत आलेली आहे अगदी तशा पद्धतीने आहे ही कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया आहे. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे अतिशय इमर्जन्सी असते, पहा अतिशय इमर्जन्सी म्हणतोय मी, म्हणजे अगदी जसा पद्धतीने पहा युद्ध वगैरे चालू झालेलं असेल, किंवा आपल्या कुटुंबाचं जर बोलायचं म्हटलं तर कुटुंबामध्ये पहा एखाद्याला आजार वगैरे झालेला असेल, म्हणजे सिव्हिअर किंवा एखादी व्यक्ती खूप सिरियस असेल, त्यावेळेस जी आपली तिजोरी फोडली जाते किंवा तिजोरीमधून जे पैसे काढले जातात आपल्या, त्याला म्हणतात कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया. अगदी तसंच आहे पहा, प्रेसिडेंट ऑफ इंडिया आपले बुजुर्ग आहेत व त्यांच्याकडे आपली एक तिजोरी सांभाळून असते की बाबा ज्यावेळेस इमर्जन्सी येईल त्यावेळेस तुम्ही आम्हाला हे पैसे देऊ शकता, यासाठी आहे ही कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया. ओके, व ह्या कंटिंजन्सी फंड ऑफ इंडियाचं आणि बजेट सेशनचं काहीही नसतं. ओके, हे पैसे आपले काय असतात, इमर्जन्सीसाठी लागून असतात. आता इमर्जन्सी कोणती कोणती सिच्युएशन आहेत, जसं की पहा युद्ध येतं, त्यानंतर आणखीन काय येऊ शकतात, नॅचरल क्लायमिटी, त्यानंतर कोविड-19. ओके, अशा सिच्युएशन वेळीच ना ह्या कंटिंजन्सी फंड ऑफ इंडियामधून प्रेसिडेंट ऑफ इंडिया आपल्याला पैसे देतात खर्च करण्यासाठी सरकारला, की बाबा तुम्ही खर्च करा. व याला पार्लमेंटचं अप्रुव्हल लागतं का, तर बिलकुल यस, याला पण पार्लमेंटचं अप्रुव्हल लागतं. म्हणजे पहा पहिल्यांदा खर्च करा तुम्ही, खर्च झाल्यानंतर तुम्ही पार्लमेंटची परमिशन घ्या की बाबा आम्ही खर्च केलेला आहे व लागलेला आहे. का लागलेला आहे, तर इमर्जन्सी होती, व इमर्जन्सी वेळेस आपण तसं विचार करत नाही की किती खर्च वगैरे लागत आहे. बरोबर आहे. व आता पार्लमेंटची परमिशन असती तर का घेणं गरजेचं आहे, का घेणं गरजेचे आहे, तुम्हाला आठवत असेल मागच्या सेशनमध्ये आपण चर्चा केली होती, कारण आपला भारत देश काय आहे, लोकशाही आहे. ओके, आता प्रत्यक्ष लोकशाही नाही आहे तर अप्रत्यक्ष लोकशाही आहे, म्हणजे प्रत्येक जनता जाऊन तिथं व्होट करू शकणार नाही ना प्रत्येक वेळेसच. मग यासाठी आपल्यामार्फत एखादी खासदार जो निवडून गेलेला आहे, MP जे निवडून गेलेले आहेत ते तिथं जाऊन काय करतात, व्होट करतात, आपल्या नावावरून ते व्होट करतात व म्हणतात की यस आमची परमिशन तुम्हाला आहे, म्हणजे तुमच्याजवळ जी तिजोरी आहे ना त्यामधून तुम्ही काय करू शकता, खर्च करू शकता. ओके, मग या पद्धतीने पहा पार्लमेंटमधून खर्च झाल्यानंतर कंटिंजन्सी फंड ऑफ इंडियावरती व्होटिंग होते. आय होप आता हा फंड तुम्हाला समजलेला असेल. आता जवळपास हा कंटिंजन्सी फंड ऑफ इंडियामध्ये किती पैसे आहेत आपले, ते आपल्यासाठी जास्त काही गरजेचे वगैरे नाहीत, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर सांगतो 30,000 करोड आपले तिथे रिझर्व्हमध्ये आहेत पहा. ओके, व जे फायनान्स मिनिस्ट्रीचे जे सेक्रेटरी आहेत ना त्यांच्या अधिपत्याखाली हे ठेवण्यात आलेले आहे कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया. आय होप 267 हा आर्टिकल समजला असेल. आता परत त्याबद्दल जायचं नाही आहे. ओके, मग पहा कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया ज्यावेळेस मी डिस्कस करत होतो त्यावेळेस तुम्हाला काय म्हटलं, इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये पहिल्यांदा आपण खर्च करायचा, मग त्याच्यानंतर पार्लमेंटची परमिशन घ्यायची. ही आपलं प्रोसिजर तिथं कंटिंजन्सी फंड ऑफ इंडियामध्ये होती. बरोबर, पण ह्याच परमिशन आपला कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये आहे का, तर बिलकुल नाही. मग कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये काय आहे तर ते लक्षात घ्या तुम्ही. कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया काय म्हणतं, आर्टिकल 266A यानुसार कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियाची स्थापना आहे पहा. व या फंडमध्ये आता दरवर्षी पहा, आता अगदीच हा आपला प्यारा भारत आहे व प्रत्येक नागरिक म्हणजे आपल्या देशामधील जे नागरिक आहेत ज्यांचं उत्पन्न 12 लाखपेक्षा जास्त आहे. ओके, आता आज घडीला पहा 7 लाख त्यांनी हे ठेवलेलं आहे, लिमिट ठेवलेली आहे. पण पहा त्याची जी रिबीट वगैरे जी आहे ते रिबीट जर केलात तुम्ही ना तर 12,75,000 12,75,000 एवढं तिथं काय येतं पहा रिबीट मिळतात. म्हणजे 75,000चे तर डायरेक्टली रिबीट आहेत. यानुसार आपण काय कन्सिडर करत आहोत पहा, 12 लाखपेक्षा जर पुढे तुमचं उत्पन्न असेल, वार्षिक उत्पन्न एखाद्या व्यक्तीचं 12 लाखपेक्षा जर जास्त असेल तर त्याला काय द्यावं लागतात पहा, टॅक्स द्यावा लागतो. ओके, आता अगदीच म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीची इन्कम मंथली इन्कम जर 1 लाख रुपये असेल तर त्याला तिथं माफी आहे. पण 1 लाखपेक्षा जर जास्त गेली, 1,10,000 रुपये अशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीचे जर इन्कम असेल तर किती होतील पहा त्याची, अगदीच पहा 14 लाख जवळपास त्याची इन्कम होते ॲन्युअली. बरोबर, मग 14 लाख जर त्याची इन्कम होत असेल तर त्या 14 लाखवरती तिथं काय द्यावं लागतं, त्याला इन्कम टॅक्स लावावं लागतं. ओके, मग इन्कम टॅक्स हा जो इन्कम टॅक्स जमा होत आहे तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अंतर्गत कुठे जातो, मग तो जातो कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये जातो. आय होप हा पॉईंट समजला असेल की पहा कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये पैसे कुठून येतात, तर अगदीच
जे आपल्या देशामध्ये जे इन्कम टॅक्स लावलं जातं त्या इन्कम टॅक्समधून जे काही रक्कम रक्कम कमवली जाते किंवा जे इन्कम प्राप्त होतं सरकारला ते जातं कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये. ओके, मग आता पहा कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये पैसे गेले त्यासोबतच पहा फक्त इन्कम टॅक्स नाही आहे तर कॉर्पोरेट टॅक्स पण आहे. त्याच्यानंतर पहा काल देशभरामध्ये गोंधळ झाला. तो गोंधळ आता लगेच लक्षात घ्या तुम्ही. तर 11 लाख कोटींना तिलांजली भेटली. का तिलांजली भेटली किंवा का झाला असं काल? तर STT ओके, सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स. म्हणजे पहा जे व्यक्ती ट्रेडिंग आज घडीला करत आहेत, म्हणजे आपल्यापैकी काही विद्यार्थी ट्रेडिंग पण करत असतील पहा, मग ते ट्रेडिंग करत असतील किंवा ऑप्शन ट्रेडिंग वगैरे जर ते करत असतील ना, की बाबा म्हणजे जसं की पहा सट्टा लावता तुम्ही. ओके, की बाबा हा या व्यक्तीने जर 6 मारलं तर एवढे एवढे पैसे मिळतील वगैरे अशा पद्धतीने किंवा चॅलेंज वगैरे देता ना आपण मित्रांमध्ये. ओके, अगदी तशा पद्धतीने पहा इथे पण सिक्युरिटीजमध्ये जर तुम्ही तशा पद्धतीने जर काम केलात, म्हणजे आजच्या आज तुम्ही जर उलाढाल जर केली ओके, व त्यामधून जर तुम्हाला 100 रुपयाचा जर नफा होत असेल तर आम्ही काय करणार, तुमच्या 100 रुपयावरती लगेच तिथं सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स लावणार. असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच्या बजेटमध्ये त्यांनी सांगितलं की लगेचच्या लगेच पहा 11 लाख कोटींना तिथं फटका बसला किंवा जवळपास 1000पेक्षा जास्त अंशांनी काय शेअर मार्केट काल खाली आलं. त्याचं कारणच ते आहे की शेअर मार्केटवरती आता काय सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स लागणार आहेत. ओके, मग हे जे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स लावलं गेलं, मग हे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स लावल्यानंतर त्याची इन्कम कुठल्या तिजोरीत जाणार आहे, तर कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया या तिजोरीमध्ये हे सर्व काही रक्कम जमा होईल. कॉर्पोरेट टॅक्स आहे, STT आहे, त्याच्यानंतर GST आहे पहा आपली. मग हे जे सर्व काही इन्कम जमा होईल किंवा हे जे टॅक्सेशनची जी इन्कम आहे ती सर्व काही इन्कम कुठे जाऊन जमा होते, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये जमा होते. ओके, व पहा आता ही अशी तिजोरी आहे की फक्त ही 1 वर्षाला खुलते. ओके, दरवर्षी वार्षिकरित्या ही तिजोरी खुलते. म्हणजे अगदीच आपल्या घरामध्ये एक अशी तिजोरी आहे, त्या तिजोरीमध्ये फक्त तुम्ही दरवर्षी फक्त एकदाच ती तिजोरी ओपन करू शकता. ओके, म्हणजे आता पहा, आता माझं मोबाईलचं रिचार्ज संपणार आहे, पण मी आता सध्याला किती पहा मंथली टाकतो का, तर सध्याला आपण गरीब आहोत ना, किंवा म्हणजे अगदीच आपलं काही इन्कम नाही, त्यामुळे काय करत आहोत आपण फक्त मंथली एक महिन्याचं वगैरे रिचार्ज करत आहोत. पण ज्या दिवशी मला नोकरी वगैरे लागेल त्यावेळेस मी काय करेन पहा, मी बिझी होऊन जाईल व मला अगदीच पहा जिओचं जे 365चं जे बॅलन्स आहे ना तेच टाकेन ना मी, कारण एका वर्षालाच मला म्हणजे वारंवार त्याकडे पाहण्याची वगैरे आवश्यकता नसणार आहे. अगदी तशाच पद्धतीने भारत सरकारचं पण तसंच आहे, वारंवार आपण यामध्ये खर्च वगैरे पाहत बसायची आवश्यकता नाही. मग यासाठी जे आपली कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया आहे ती अशी तिजोरी आहे, ती फक्त 1 वेळेस ओपन होते. असं काही तिथं लिमिट नाही आहे, वर्षातून 2 वेळेस पण ते बजेट सादर केलं जातं पहा. जसं ज्या वर्षी इलेक्शन असतं ना तिथं त्या वर्षी काय केलं जातं पहा, 2 वेळेस तिथं तिजोरी ही ओपन केली जाते किंवा बजेट मांडलं जातं. तर अगदी जे विपक्ष आहे ना त्यांना पण चांगल्या पद्धतीने तिथे हे करता यावं, म्हणजे जर ते कदाचित जिंकून आले किंवा जे सध्याला रुलिंग पार्टी आहे तेच जर जिंकून आली तर यासाठी हे 2 वेळेस बजेट मांडण्याची प्रथा आहे. जसं की पहा तुम्ही 2024चं उदाहरण घेऊ शकता आपण. 2024मध्ये पहिल्यांदा फेब्रुवारी महिन्यामध्ये बजेट मांडण्यात आलेलं होतं, पण ते उघड छोटं बजेट होतं, 2-3 महिन्यासाठीचं बजेट होतं. मग त्याच्यानंतर परत एकदा जून-जुलैमध्ये बजेट मांडण्यात आलं. ते कशामुळे, तर अगदी फुल बजेट त्यांनी पुन्हा मांडले. मे महिन्यामध्ये इलेक्शन झाले. ओके सॉरी, एप्रिल महिन्यामध्ये इलेक्शन होते आपल्या देशभरामध्ये. आय थिंक महाराष्ट्रामध्ये अगदीच 20 एप्रिलला होतं, म्हणजे ज्यावेळेस मी मतदान केलं होतं ती सांगतो डेट. ओके, व पहा मे महिन्यामध्ये ज्यावेळेस रिझल्ट लागला, ओके रिझल्ट लागल्यानंतर जूनमध्ये सत्ता स्थापन वगैरे झालं पहा. मग सत्ता स्थापनेनंतर परत एकदा बजेट मांडण्यात आलं व ते बजेट मांडलं गेलं की ते फुल बजेट होतं, म्हणजे वर्षातून 2 वेळेस ती तिजोरी खोलण्यात आली. ओके, अगदी तशाच पद्धतीने पहा हे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया आहे. मग या कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये इन्कम टॅक्स किंवा जे टॅक्सेशनमधून जे इन्कम प्राप्त होणार आहे ना त्याद्वारे ही तिजोरी भरण्यात येते. मग ही तिजोरी भरल्यानंतर बजेट सेशन घेतलं जातं व बजेट सेशनमध्ये 1 एप्रिल म्हणजे आगामी काळातील, आता आज सध्याचं जे बजेट आपण सध्याला पाहत आहोत बजेट 2026, मग हे कोणासाठी असेल, फायनान्शियल इयर 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 यासाठी हे बजेट मांडण्यात आलेलं आहे. म्हणजे पुढल्या वर्षी आम्हाला एवढं खर्च करायचं आहे, आम्हाला तुम्ही पैसे द्या, असं तिथं मागणी करण्यासाठी पार्लमेंटमध्ये हे बजेट तिथं मांडण्यात आलेलं आहे. आय होप समजलं असेल. आता हे पार्लमेंटमध्ये का मांडण्यात आलं, परत आपला देश लोकशाही व्यवस्था आहे, बरोबर आहे. मग लोकशाहीमध्ये पहा प्रत्येक गोष्ट असं डायरेक्टली होत नाही, आम्हाला पाहिजे डायरेक्टली. जर डायरेक्टलीच ह्या कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून जर सरकार पैसे काढायला लागली तर ते काय होणार आहे, हुकुमशाही होणार आहे. मग आपला देश लोकशाही पद्धतीचा आहे. मग त्यामुळे जे तुमचे खासदार निवडून दिलेले आहेत पहा तुम्ही 2024मध्ये तुम्ही ज्या
खासदाराला निवडून दिलेला आहे तुमच्या प्रभागमधून, ओके, तो व्यक्ती संसदेमध्ये जाऊन बसलेला आहे व संसदेमध्ये तिथे गेल्यानंतर तो परवानगी देतो की बा यस ठीक आहे, आम्हाला तुमचं मागणी पडलेली आहे व तुम्ही जे काही काम करणार आहात 2026 आणि 27मध्ये ते योग्य आहे, या नात्याने मी तुम्हाला परवानगी देत आहे की आपल्या देशाच्या तिजोरीमधून तुम्ही पैसे काढू शकता. अशा पद्धतीचं हे बजेट मांडलं जातं व त्याचं नेमकं कारणच ते आहे की पुढल्या वर्षी आपल्याला पैसे एवढे लागणार आहेत व हे खर्च मला होतील, यासाठी आपण काय करत आहोत, बजेट तिथं मांडलं जातं. एवढंच आहे, बाकी काही नाही आहे. आय होप हा पण आता तुमचा पॉईंट क्लिअर झालेला असेल की बजेट का मांडलं जातं. मग पहा, संसदेमध्ये तुम्हाला परवानगी मिळाली की बा कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया किंवा जी आपली तिजोरी आहे त्या तिजोरीमधून तुम्ही पैसे काढू शकता, याची परवानगी मिळाली. मग परवानगी मिळाल्यानंतर करोडो रुपये तुम्ही कुठे ठेवणार आहात मग, बरोबर आहे. म्हणजे अचानकच पैसे मिळाले की लगे आपण डायरेक्टली खिशामध्ये वगैरे ठेवू शकणार आहे का. आता तुम्ही कुटुंबाचा विचार करा ना, तुमच्या घरी एक तिजोरी आहे व त्या तिजोरीमधून तुम्हाला वडील पैसे दिलेले आहेत काढून, ओके, कॅश स्वरूपात ते पैसे आहेत. मग ते तुम्ही खुश झालात, मान्य आहे, परंतु ते खिशातच घेऊन फिरणार आहात का दररोज, तर फिरू शकणार नाही. अगदीच तसंच पहा, मग तुम्ही काय करता, तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते टाकता. अगदी तसंच आहे, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून जेव्हा पैसे मिळतात ना, मग ते पैसे भारत सरकार काय करतं, पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये टाकतं. पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया म्हणजेच काय, तर अगदी भारत सरकारचं एक खातं आहे तुम्ही समजा. कारण मी इथं सांगत असताना पर्सनल ज्यावेळेस सांगत होतो त्यावेळेस मी म्हटलं की तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये टाकता, बरोबर आहे. मग तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे टाकलात ना, त्यावेळेस तुमच्या बँक अकाउंटमध्ये पूर्ण झिरो बॅलन्स असणार आहे का, थोडे दुसरे पण बॅलन्स नक्की असेल ना, म्हणजे दुसरीकडून पण काही तुम्ही पैसे तिथं नक्कीच हे करणार आहात, इन्कम स्वरूपात तिथं कमवणार आहात, बरोबर आहे. अगदी तसंच आहे पहा, पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये फक्त कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया इथूनच पैसे येत नाहीत, तर अगदी भारत सरकार पण काय करतं, जसं तुम्ही करता पहा, तुम्ही पण म्हणजे सेव्हिंग वगैरे करता. जसं की पहा, आज घडीला मला क्लास लावण्यासाठी 1000 रुपये वडिलांनी दिले होते, पण मी काय केले, त्याचं फक्त 500 रुपयाची पुस्तकच विकत घेतली व 500 रुपये मी काय केले, माझ्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ते टाकली किंवा बँक अकाउंटमध्ये ते तसेच ठेवून दिले. अगदी तसंच आहे पहा, व क्लास लावल्याने तसं समजून घ्या तुम्ही, कारण ते क्लास लावण्यासाठी आपण घेतले होते वडिलांकडून पैसे, ओके, जोक्स पार्ट. पण इकडे या तुम्ही, तर पहा, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामध्ये अगदी तिथून पैसे मिळाले आपला की पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये आपण टाकले. मग पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये ऑलरेडी दुसरे पण काही पैसे असतात, जसं की पहा, यामध्ये काय असतात पैसे, तर अगदीच जे सेव्हिंग केलेले आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सेव्हिंग केलेले असतात. त्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असेल पहा की आपल्याकडे एक पुस्तक येतं भारत 2025 किंवा याच्यापूर्वी 2024चं इंडिया इयरबुक आहे पहा, ओके, जे की UPSC ॲस्पिरंट खूप वाचतात ते, ओके, इंडिया इयरबुक. मग हे इंडिया इयरबुक किंवा अन्य जी पुस्तकं वगैरे आहेत किंवा जे IRCTCची जी तिकिटं वगैरे आहेत, IRCTCचे तिकीटं येणार नाही त्यामध्ये, तर जे टपालची तिकीटं वगैरे आहेत ना, अशी बारीक बारीक गोष्टी जे विकतं भारत सरकारद्वारे काही गोष्टी विकल्या जातात पहा. मग त्या विकल्यानंतर ते कुठं जातात, तर अगदी कन्सॉलिडेटेड ऑफ इंडिया या फंडमध्ये जात नाही ते, म्हणजे बोलत असताना थोडंसं आता हे होईल कारण जास्त वेळ आपलं कंटिन्यू करायचं त्यामुळे. तर पहा, या तिजोरीमध्ये जात नाहीत, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियाच्या तिजोरीमध्ये न जातात ते पैसे कुठे जातात, पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये जातात. किंवा आता पहा, माझ्याजवळ मोबाईल आहे, ओके, माझ्याजवळ मोबाईल आहे, म्हणजे मला वडिलांनी लास्ट इयरला आयफोन घेऊन दिलेला होता, ओके, iPhone 16 Pro Max घेऊन दिला होता असं कन्सिडर करा तुम्ही. पण तो आता 17 आल्यानंतर तो म्हणजे आता अगदीच मला आवडेन असा झालेला आहे. मग मी काय केला, या मोबाईलला जाऊन कुठे विकला, सेकंड हँड मार्केटमध्ये वगैरे तो मोबाईल माझा विकला, बरोबर आहे, व नवीन मला मोबाईल घ्यायचा आहे, ओके. 16 Pro Max जो मोबाईल होता माझा तो मी विकला. मग तो विकल्यानंतर मला जे काही पैसे प्राप्त झालेले आहेत ते मी पैसे वडिलांना देईल का परत तिजोरीमध्ये ठेवण्यासाठी, तर बिलकुल देणार नाही ना. मी नवीन मोबाईल घेण्यासाठी काय करेल, हे जे 16 Pro Max मोबाईल विकलेला होता तो पैसा मी कुठे ठेवेल, माझ्या बँक अकाउंटमध्ये ठेवेल. इथं आहे माझं बँक अकाउंट, ओके, तर या बँक अकाउंटमध्ये मी पैसे ठेवेन. अगदी तसंच आहे पहा, म्हणजे एखादी कंपनी, आता अगदीच पहा, नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर तर ही तर खूप वेळेस गोष्ट आलेली आहे, डिसइन्व्हेस्टमेंट किंवा एक गोविंदाची मिमी शेअर केली जाते पहा, बेच दो इसको, ओके. मग अगदी तशा पद्धतीने पहा, अगदी नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी पहा एअर इंडियामध्ये डिसइन्व्हेस्टमेंट केली त्यांनी, ओके. एअर इंडियाची डिसइन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्यांना जो काही पैसा प्राप्त झाला ना, तो त्यांनी पैसा डायरेक्टली कन्सॉलिडेटेड ऑफ इंडियामध्ये दिला का, तर बिलकुल नाही. त्यांनी कुठे दिले, पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये दिले, ओके. आता ह्या 3 तिजोऱ्या आय होप तुम्हाला समजलेल्या असतील, ओके. तर हे अशा पद्धतीने स्ट्रक्चर आहे आपल्या देशाच्या तिजोरींचं. डन. आता इथपर्यंत लक्षात आलं असेल तर आता मी याला क्लीन करतो. मग आपण पाहत होतो पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया, बरोबर आहे. मग
या पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये आपण सर्व पैसा जे आहे भारत सरकारने जे सेव्हिंग केले होते किंवा काही कंपन्यांमधून त्यांनी डिसइन्व्हेस्टमेंट केली, म्हणजे त्यांच्याजवळ जे मोबाईल होतं ते त्यांनी विकून काही जो पैसा जमा केला होता तो त्यांनी पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामध्ये टाकला, बरोबर आहे. मग पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामधून त्यांना जेव्हा जेव्हा वाटेल ना की बाबा मला पैशाची आवश्यकता आहे, जसं की पहा एखादी इस्रोचं सॅटेलाईट वगैरे लॉन्च करायचं आहे, ओके, किंवा अगदीच पहा आता रेल्वे सांभाळायची आहे किंवा रेल्वे तिथे वंदे भारत एक्सप्रेस वगैरे नव्याने स्थापन करायची आहे, ओके, अशा पद्धतीने असे काही इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभे करायचे असतील, मग त्यावेळेस आपल्याला काय लागतं पहा, पैसा लागतो. मग त्याचसाठीच पहा ज्यावेळेस बजेट मांडलं जातं ना त्यावेळेस प्रत्येक डिपार्टमेंटला एक व्यक्ती जातात किंवा अगदी जे सेक्रेटरी असतात प्रत्येक डिपार्टमेंटचे त्या सेक्रेटरीला फोन करून विचारलं जातं की बाबा तुम्हाला किती पैसे पाहिजे यावर्षी, ओके. मग त्यांनी सांगतात की बाबा सर आम्हाला एवढे एवढे पैसे पाहिजे, ओके. पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामधून 5-5 रुपये प्रत्येकाला अशा पद्धतीने आपण देऊ शकतो, ओके. आता म्हणजे हे साधारण उदाहरण घेत आहे पहा मी, 5 रुपये म्हणजे प्रत्येकाला मिळणार नाहीत तसं, तर पहा 5 रुपये किंवा म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटची जेवढी नीड आहे ना त्या पद्धतीने तिथं प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांनी पैसे इश्यू केले जातात व तो पैसा कुठून जातो तर पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामधून जातो. आता हे जे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया आहे याला आपण ना सोप्या भाषेसाठी पहा CFI असं म्हणूयात, ओके. कारण कंटिंजन्सी फंड ऑफ इंडियाबद्दल आपल्याला बोलायचं नाही तर कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियाला आता मी काय म्हणणार आहे CFI. तर प्लीज आता इथून पुढे जेव्हा मी CFI म्हणेल त्यावेळेस तुम्ही कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया 266(1) हा आर्टिकल तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, बरोबर. मग पहा हे चर्चा करत असताना मी काय तुम्हाला म्हटलं होतं की बा इथे सगळ्या टॅक्सेशन जमा होतात, टॅक्समधून जेवढा पैसा जमा झालेला आहे ना ते सगळं इथं जमा होतो, जसं की इन्कम टॅक्स आहे, कॉर्पोरेट टॅक्स आहे, त्यानंतर GST आहे, STT आहे, ओके. मग हे जे सर्व टॅक्स आहे ती रक्कम कुठं जमा होते CFI मध्ये जमा होते, बरोबर आहे. व तुम्हाला माहिती असेल की याच्यापूर्वी ना स्टेट गव्हर्नमेंट जे होते ते GST येण्याच्या पूर्वी त्यांचं स्वतःचं व्हॅल्यू ॲडेड टॅक्स होतं, त्यांचं व्हॅट होतं. पण GST आल्यानंतर काय झालं पहा, यांचा इतर रक्कम कमी झाली ना, GSTमुळे अगदी व्हॅल्यू ॲडेड टॅक्स तिथं नाहीसा झाला व अगदी स्टेट गव्हर्नमेंटचं तिथं इन्कम कमी झालं. मग पहा अगदी जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ना सेंट्रल गव्हर्नमेंटला अगदी त्यांच्या डिपार्टमेंटचा तर ख्याल ठेवायचंच आहे, म्हणजे त्यांच्या डिपार्टमेंटचा ख्याल करायचंच आहे, पण यासोबतच जे सुप्रीम कोर्टचे जे जजेस वगैरे आहेत ना त्यांच्या पण तिथे सॅलरीज द्यायची आहेत, इथे सॅलरी पण द्यायची आहेत यामधून, ओके. ते डायरेक्टली सॅलरी कुठून जातात पब्लिक अकाउंटमधून जात नाहीत, कारण पब्लिक अकाउंट जर असेल ना तिथं तर त्यामधून काय होतं पहा. आता अगदीच आणखीन थोडंसं मला वेळ द्या, तर पहा सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्टाचे जे जजेस वगैरे असतील ना त्यांच्या सॅलरी वेळोवेळी मिळणं खूप गरजेचं आहे, बरोबर. मग काय होणार आहे पहा, आपल्या देशामध्ये CFI मधून आपण पार्लमेंटमधून परमिशन घेऊन पब्लिक अकाउंटमध्ये फंड घेतला, पहा पब्लिक अकाउंटमध्ये आपण फंड ठेवला, पण पहा आपला भारत देशामध्ये काहीतरी इमर्जन्सी आली किंवा अगदीच पहा आपल्याला खूप स्कीमवरती वगैरे खर्च करायचा आहे, जसं की पहा महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना, ओके. मग लाडकी बहीण योजनेसाठी पहा आपल्याकडे खर्च होणार आहे, हे अगदीच भारत सरकारला पण माहिती होतं किंवा महाराष्ट्र सरकारला पण माहिती झालं, बरोबर आहे. मग ज्यावेळेस आपण लाडकी बहीण योजनेला पैसे देऊ ना त्यावेळेस आदिवासी डिपार्टमेंट किंवा समाज कल्याणचे डिपार्टमेंट आहे या दोन्हीचं बजेट कमी झालं. मग ती तसंच पहा, जर पब्लिक अकाउंट ऑफ इंडियामधून जर जजेसच्या सॅलरी जर द्यायला लागलात ना तुम्ही तर जजेसची सॅलरी तिथे काय कपात केली जाऊ शकते, ओके. त्यांच्यावरती ताण येऊ शकतो, म्हणजे 1 तारखेला जी सॅलरी होणार आहे कंपल्सरी ती सॅलरी मला 10 किंवा 20 तारखेला मिळू शकेल. मग पहा इथं भ्रष्टाचाराला वाव येते, जे जजेस आहेत ना ते चांगल्या पद्धतीने राहू शकत नाहीत, अरे यार माझी सॅलरीज क्रेडिट झालं नाही माझ्या अकाउंटला, म्हणून ते काय होतील निराश होतील व निराशमध्ये ते चांगलं काम करू शकणार आहेत का तर बिलकुल काम करू शकणार नाही आहेत, ओके. ॲट द एंड आपल्याला पैसा महत्त्वाचाच आहे ना, अगदी तसंच आहे पहा. मग असं होऊ नये, असं बिलकुल होऊ नये यासाठी पहा जे जजेसची सॅलरी आहेत ना ती डायरेक्टली CFI मधून काढले जातात, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधूनच तुम्ही काढा, म्हणजे बिलकुल काहीही चिंता नका करू, या तिजोरीमधून तुम्ही तुमची सॅलरी घ्या. पण जे पब्लिक अकाउंट ऑफ इंडिया आहे ना त्यामधून तुम्ही काय करा, उर्वरित ज्या स्कीम्स वगैरे आहेत किंवा जे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे डेव्हलप करायचं ना तिथून तुम्ही खर्च करा असं भारत सरकार म्हणतं किंवा आपलं भारतीय संविधान तिथं नक्कीच आपल्याला गाईड करतं, ओके. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला क्लिअर झालेला असेल. पण याच्यापूर्वी मला सांगायचं काय होतं पहा, जे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया आहे किंवा जे CFI आहे या CFI मध्ये पहा GST पण जातं, त्यानंतर इन्कम टॅक्स पण जातं, हे सर्व जे टॅक्सेशन आहे ना ते कलेक्शन कुठं जातं CFI मध्ये जातं. मग CFI मध्ये सगळे पैसे गेल्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटला काय मिळणार आहे तर बिलकुल काहीच नाही ना, त्यांच्याजवळ काहीच उरत नाही, मग 0 रुपये त्यांच्याजवळ बॅलन्स असतं, बरोबर आहे. मग 0 रुपये त्यांच्याजवळ बॅलन्स असल्यामुळे ते काय करतात पहा
भारत सरकार काय करते किंवा अगदीच आपल्या देशाचं जे भारतीय संविधान आहे तिथं त्यांच्यासाठी पण एक तरतूद केलेली आहे की बा सगळ्या राज्यांना समान संबंध तिथं व्हावं किंवा सगळ्या राज्यांना तिथं बरोबरीने वाटा मिळावा, यासाठी पहा आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम 280 आहे. कलम 280 हे काय म्हणतं तर फायनान्स कमिशन ऑफ इंडिया, फायनान्स कमिशन ऑफ इंडिया, ओके, याची स्थापना करण्यात येते. फायनान्स कमिशन ऑफ इंडिया आता सध्याला कितवं चालू आहे, 2026 ते 2031 या दरम्यानसाठी पहा 16वं फायनान्स कमिशन सध्याला चालू आहे व 16व्या फायनान्स कमिशनच्या ज्या सर्व मागण्या होत्या त्या पार्लमेंटने काल एक्सेप्ट केलेल्या आहेत. ओके, व त्या त्या फायनान्स कमिशनच्या ज्या मागण्या होत्या त्यापैकी सर्वात महत्त्वाची जी मागण्या नाही तर रिकमेंडेशन, ओके, त्या रिकमेंडेशनमध्ये एक पॉईंट होता की स्टेट गव्हर्नमेंटला तुम्ही आता पहा टॅक्सेशनमधून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 100 रुपये कमवलेले आहेत. ओके, जे GST आहे, इन्कम टॅक्स आहे, कॉर्पोरेट टॅक्स आहे, जे सर्व काही टॅक्सेस आहेत त्या टॅक्सेसमधून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कमवले 100 रुपये. मग हे 100 रुपये कमवल्यानंतर यामधून याचं वितरण कसं केलं जातं पहा, तर अगदीच 41 रुपये कोणाला द्यायचे आहेत तर राज्य सरकारला द्यायचे आहेत. किती, 41 रुपये तुम्ही राज्य सरकारला द्यायचे व उर्वरित जे आहेत ते उर्वरित तुम्ही काय करायचं, अगदीच केंद्र सरकार स्वतःजवळ ठेवून घेणार. मग आता 41 रुपये जर मायनस केला तर किती राहिले पहा, 59 रुपये राहिले केंद्र सरकारला व राज्य सरकारला द्यावे लागतात 41 रुपये. तर अशा पद्धतीने आपलं पहा डिवायडेशन करला तिथं, कारण राज्य सरकारजवळ दुसरं काही सोर्स नाही आहे ना, व आपल्या देशामध्ये तुम्हाला माहिती असेल की राज्य सरकार अलग होऊ शकत नाहीत व स्वतःचा अलग रुपये करन्सी वगैरे तिथं छापू शकत नाहीत. ते सर्व सोयी डिपेंड कोणावरती असतात तर अगदीच बडे भाई म्हटल्यानंतर अगदी पहा भारत सरकारवरती डिपेंड असतात ना. मग त्यासाठीच पहा अगदी भारतीय संविधानाने फायनान्स कमिशनची स्थापना केली आहे. फायनान्स कमिशनची स्थापना का केलेली तर अगदी पहा तिथं वादविवाद होऊ नये. जसं की पहा गव्हर्नरचं वादविवाद होत आहे सध्याला, जे विपक्षमधील जे राज्य आहेत ना ते भांडण करत आहेत की बाबा नाही केंद्र सरकार आमच्यासोबत चांगलं बोलत नाही आहे किंवा दुजाभाव करत आहे आमच्यासोबत. मग असं होऊ नये त्यासाठीच भारत सरकारमध्ये पहा जे फायनान्शियल फेडरलिझम आहे ना ते अगदी टिकून राहावं यासाठी कलम 280ची तिथं व्यवस्था आहे. व तुम्ही ज्यावेळेस असे कलम शिकताना त्यावेळेस म्हणजे खूप भारी वाटतं की बाबा भारतीय संविधान कशा पद्धतीने म्हणजे किती पुढचा विचार केलेला आहे त्यांनी. म्हणजे घर चालवत असताना पहा आपल्याकडे काही प्रॉब्लेम येतात पण भारतीय संविधानामध्ये तसं प्रॉब्लेम येत नाहीत. म्हणजे खूप पुढचा विचार आहे हे. आता अगदी मी कदाचित बोलत असताना कदाचित तुम्हाला समजत नसेल, परंतु ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून शिकताना व तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर होतात ना त्यावेळेस खूप असं भारी वाटतं किंवा काय म्हणजे जसं आय थिंक दिलवालेमधील ते गाणं आहे ओके सॉरी म्हणजे तिकडे जाता नाही परंतु त्या गाण्याच्या बोलमध्ये पण तसंच लिहिलेलं आहे पहा. अगदी तसं आहे भारतीय संविधानाचं, म्हणजे एक स्तुती करण्याचं एक कारण होतं तिथे. ओके, आय होप फायनान्स कमिशन ऑफ इंडिया तुम्हाला समजलं असेल. मग पहा हे 16वं फायनान्स कमिशन ऑफ इंडिया आहे. ओके, हे ज्यावेळेस ना सर्व राज्यांना भेटी दिलं, कारण पहा 2026 ते 2031 पर्यंत याचं कार्यकाळ आहे आता 16व्या फायनान्स कमिशनचं, बरोबर आहे. व याचे अध्यक्ष सांगा बरं, कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही याचे अध्यक्ष सांगू शकता मला. ओके, पण पहा वापस या. मग पहा लास्ट इयरला ज्यावेळेस फायनान्स कमिशन बसलं, 16वं फायनान्स कमिशन ज्यावेळेस बसलं ना त्यावेळेस त्यांनी अगदीच अभ्यास करण्यासाठी प्रत्येक राज्याला त्यांनी भेट दिली. ओके, मग त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये ते आले. मग महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर पहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिकमेंडेशन दिले किंवा म्हणजे त्यांना सजेशन दिला फायनान्स कमिशनला की सर म्हटले 41 रुपये म्हणजे 100 रुपयेमधून तुम्ही फक्त आम्हाला 41 रुपये देत आहात. ओके, व GSTचं जे कंपेन्सेशन आहे ना ते पण आम्हाला खूप लवकर मिळत नाही, तर म्हणजे खूप वेळ लागत आहे. कोविडपासून तुम्ही पाहू शकता की GSTचं कंपेन्सेशन येण्यासाठी खूप मारामारी चालू आहे, म्हणजे थोडासा वेळ लागत आहे, बरोबर. त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यानंतर अन्य जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना त्यांनी सहज एक सल्ला दिला की म्हटले सर आम्हाला तुम्ही थोडंसं पैसे वाढवून द्या ना, म्हणजे 41 रुपयेऐवजी तुम्ही आम्हाला जर 50 रुपये दिला तर खूप बेटर होईल, आमच्या राज्याचा विकास नक्की होईल व आम्ही थोड्याशा वेलफेअर योजना वगैरे तिथं नक्कीच लागू करू शकतो असं देवेंद्र फडणवीसांनी तिथं म्हटलं. परंतु जे फायनान्स कमिशन आहे त्यांनी ही मागणी मान्य केली नाही. 50 रुपये आम्ही तुम्हाला देणार नाही असं त्यांनी डायरेक्टली मान्य न करत त्यांनी किती 41 रुपये एवढीच मागणी त्यांनी मान्य केलेली आहे पहा. मग आज घडीला सध्याला जर टॅक्स डिव्होल्युशन जर तुम्ही पाहिलात ना तर किती आहे तर फक्त 41 रुपये, प्रत्येक राज्याला 41 रुपये तिथं मिळणार आहेत. आता हे 41 रुपये तुम्ही कशाच्या बेसिसवर वगैरे ठरवले ना, आता त्यामध्ये खूप काही डिटेल्स आहेत जे की 16वं फायनान्स कमिशन ज्यावेळेस मी शिकवेन ना त्यावेळेस आपण हे पाहूयात. पण आज सध्याला लेक्चर आहे बजेटचं व मी अन्य गोष्टी सांगणं हे अतिशय योग्य होईल. यासाठी पहा फक्त लक्षात घ्या की 50% जी रिकमेंडेशन होती ती त्यांनी अमान्य केलेली आहे व फायनान्स कमिशनने जे 41 रुपये दिलेले होते म्हणजे 41% रक्कम तुम्ही
तुम्ही स्टेट्स गव्हर्नमेंटला द्या, असं जे म्हटलेलं होतं ना, तेच फायनान्स मिनिस्ट्री निर्मला सीतारामन यांनी पण त्याला ॲक्सेप्ट करत त्यांनी काय म्हटलं आहे की आम्ही 100 रुपये जर आमच्याजवळ जमा झालेले असतील टॅक्समधून तर आम्ही त्यातील 41 रुपये राज्य सरकारला देणार आहोत, असं तिथं आता वाटणी झालेली आहे. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला आता क्लिअर झालेला असेल. आता पहा, परत थोडंसं आणखीन मला हे क्लिअर करावं लागेल कारण खूपच हे मेसी झालेलं आहे. एकच मिनिट द्या, याला पूर्णतः क्लीन करेन मी. हां, तर पहा, आता आपण चर्चा काय करत होतो, कलम 266 यामध्ये कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे CFI आहे. या CFIमध्ये आपण GSTमधून वगैरे पैसे जमा झालेले आहेत व हे झालेले होते 100 रुपये. मग या 100 रुपयेचं प्रत्येक राज्याला समान वितरण करण्यासाठी त्यांनी किती 41 रुपये दिले राज्य सरकारला व 51 रुपये ठेवलेले आहेत त्यांनी स्वतःजवळ. मग हे 41 रुपये कोणाला गेलेले आहेत पहा, हे गेले प्रत्येक राज्याला हे 41 रुपये गेलेले आहेत. मग इतर हे जे 41 रुपये आहेत ना, प्रत्येक राज्याला म्हणजे इथं महाराष्ट्र राज्य सरकारला पण हे 41 रुपये प्राप्त झाले. मग ह्या 41 रुपयेमधील जे महानगरपालिका आहेत किंवा नगरपालिका आहेत किंवा ग्रामपंचायती आहेत ना, त्याच्यामध्ये पण विभागणी करावी लागते. मग यासाठी आपल्याकडे काय असतं, राज्य वित्त आयोग असतं. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. व वित्त आयोगाचं काम काय आहे तर आता आय होप समजलेलं असतील की बाबा भांडण होऊ नये. ओके, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तू चांगला जिल्हा आहे, म्हणजे मुख्यमंत्र्यांचा नागपूर जिल्हा या कारणाने मुख्यमंत्र्याला 100 रुपये देणे असं नाही तिथं होत, तर प्रत्येक जिल्ह्याला समान पैसे मिळावे यासाठी वित्त आयोग काम करत असतं. अगदी तसंच आहे, देश पातळीवर केंद्रीय वित्त आयोग असतं व राज्य पातळीवर राज्य वित्त आयोग काम करत असतं. आय होप हे स्पष्टरित्या आता तुम्हाला समजलं असेल व UPSC यावरूनच प्रश्न विचारत असते. व पहा, एकदा रिकमेंडेशन दिल्यानंतर आता हे 2026 ते 2031 म्हणजे जवळपास 5 वर्षासाठी या रिकमेंडेशन लागू झालेले आहेत. आता 2031 पर्यंत आपल्याला त्या रिकमेंडेशन 41% जी रिकमेंडेशन आहे ती आपल्याला मान्य करून चालावी लागेल. मग आता राज्य सरकारला किती पैसे मिळणार आहेत तर याच्या पुढेच्या पण बजेटमध्ये फक्त 41 रुपयेच मिळणार आहेत. ओके, त्याच्यानंतर आणखीन पण ग्रँट मिळतात, पण जे टॅक्समधलं जे शेअर आहे ना ते फक्त 41 रुपये आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डन, हा पण आता पॉईंट क्लिअर झालेला असेल. तर पहा, हे होतं थोडक्यात सांगायचं म्हणजे राज्याचं वितरण वगैरे कशा पद्धतीने होतं. मग आता बजेट कसं पारित केलं जातं याबद्दल आपण चर्चा करूयात. आय थिंक ना आपला 2 व्हिडिओमध्ये करावं लागेल सेपरेशन. म्हणजे एक बजेटची पहिलं व्हिडिओ जी असेल ती बजेटची फक्त प्रोसिजर असेल व सेकंड व्हिडिओ जे असेल ना त्यामध्ये बजेटमध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी करण्यात आल्या याबद्दल आपण चर्चा करूयात. आय होप तुम्ही पण याला नक्कीच मान्यता द्याल, कारण ज्यावेळेस मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करत आहे ना, मला नाही वाटलं की म्हणजे एका लेक्चरमध्ये होईल असं मला बेसिकली वाटलं होतं, कारण अन्य दोन्ही पण वृत्तपत्र मला डिस्कस करायचे आहेत. मग उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय करूयात पहा, परत एकदा बजेटचं पार्ट 2 घेऊन येऊयात आपण. त्यानंतर आपण पाहूयात पहा की संसदेमध्ये बजेट कसं मांडलं जातं. ओके, कारण यावरती UPSCने प्रश्न विचारलेला आहे की बजेटच्या मांडणी कशा पद्धतीने आहे याला क्रोनॉलॉजिकली तुम्ही ठेवा, असं एक प्रश्न आलेला होता. त्यानिमित्ताने तुम्ही लक्षात घ्या. तर पहिल्यांदा पहा, प्रेसिडेंट ऑफ इंडियाची परमिशन घेऊन फायनान्स मिनिस्टर संसदेमध्ये स्पीच देतात किंवा प्रपोजल ठेवतात. ओके, प्रपोजल ठेवतात की आमचं बजेट असं असं असेल, किंवा यालाच तुम्ही प्रेझेंटेशन पण असं म्हणू शकता, प्रेझेंटेशन. ओके, मग यामध्येच असतं पहा स्पीच, जे फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया आहेत त्यांचं स्पीच यामध्ये होतं. मग या स्पीचवरती पहा चर्चा होते. आता अगदीच हे बेसिकली लोकसभेत मांडलं जातं, मग त्याची पुन्हा लोकसभेमधून पुन्हा पहा राज्यसभेमध्ये पण हे बजेट अशाच पद्धतीने ठेवलं जातं. बरोबर आहे, पण राज्यसभेला बजेटमध्ये खूप कमी अधिकार आहेत, त्यामध्ये जास्त आता डीपली जायचं नाही कारण ते पॉलिटीचा विषय होईल. डन. मग बजेट प्रेझेंट झालं पार्लमेंटमध्ये की पहा त्याच्यावरती 2 दिवस ना सर्वसाधारण चर्चा होते, चर्चा केली जाते. जसं पहा विपक्ष राहुल गांधी त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलेत की बजेट काहीच कामाचं वगैरे नाही. अशा पद्धतीने जसं सध्याला चर्चा चालू आहे ती सर्वसाधारण चर्चा केली जाते. मग चर्चा झाल्यानंतर पहा तिसरी स्टेप येते, जे पार्लमेंटरी कमिटी आहेत त्या कमिटीकडे जाते, म्हणजे जी समिती आपल्याकडे बसलेली आहेत त्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटची जी समिती आहे पहा ती या बजेटचं ना छाननी करते की बाबा प्रत्येक विभागाला यांनी जे पैसा देणार आहेत, म्हणजे प्रत्येक विभागाला यांनी 10 रुपये 20 रुपये 15 रुपये अशा पद्धतीने जे दिलेलं आहे ते बरोबर दिलेले आहेत का नाहीत हे त्यांनी चेक केलं जातं समितीमधून. बरोबर आहे का, समितीमधून चेक केलं जातं. परत इथं तेच आहे पहा, चेक अँड बॅलन्स प्लस भारतीय लोकशाही यामुळे संसदेला जास्त अधिकार आहेत. डन. मग हे झालं, समितीने ओके म्हटलं की बाबा हे जे सर्व काही यांनी बजेट वगैरे लिहून दिलं आहे तो कुठंच काही घपळा वगैरे केलेला दिसत नाही आहे, भ्रष्टाचार कुठंच नाही आहे, तर तुम्ही यांना परमिशन देऊ शकता असं समितीने ओके रिकमेंडेशन दिलं की मग त्यावरती काय होतं पहा, सर्वसाधारण तिथं पुन्हा काय होतात, जे अनुदान वगैरे आहेत, जे व्होटिंग आहे तिथं मतदान चालू होतं. मग ओके, मग यावरती मतदान घेतलं जातं. मग मतदान झाल्यानंतर पहा याच्यानंतर पुन्हा 5व्या स्टेपला आहे. मग हे मतदान झाल्यानंतर पहा इथं येतं अप्रोप्रिएशन बिल.
ओके, म्हणजे मतदानमध्ये जर जास्त झालं, म्हणजे सॉरी 50%च्या जर वरी इथं जर मतदान झालेलं असेल, म्हणजे होकारासाठी जर यस म्हणून जर मतदान झालेलं असेल 50%च्या वर, तर हे बिल पास झालेलं आहे असं समजलं जातं व इथं अप्रोप्रिएशन बिल इथं अप्रुव्हल होतं. अप्रुव्हल होतं म्हणजेच काय, तर CFI मधून पैसे काढण्यासाठी केंद्र सरकार इथं मोकळं आहे. अन्यथा जर इथं मतदानामध्ये नो जर जास्त मत पडली असतील, ओके, तर पहा एकतर सरकार पण कोसळतं, इथे सरकार पण कोसळतं, कारण सरकारला भरोसा नाही व बजेट सेशनमध्येच सरकार पडलेलं आहे असं होतं. यासाठी पहा शक्यतो करून ना इथे मतदान करत असताना अगदीच सरकार पडत नाही किंवा नोमध्ये हे मतदान होत नाही, तर बेसिकली यसमध्येच हे मतदान होतं व पासिंग ऑफ अप्रोप्रिएशन बिल म्हणजे कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून पैसे काढण्यासाठी सरकार मोकळं होतं. व 6वं येतं पुन्हा फायनान्स बिल इथं पास होतं. आता हे फायनान्स बिल कशासाठी, तर 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या दरम्यान, म्हणजे 26-27 हे जे फायनान्शियल इयर आहे, या फायनान्शियल इयरमध्ये आणखीन आम्हाला टॅक्स लावण्यासाठी अधिकार द्यावेत असा तिथं एक मसुदा पारित केला जातो. ओके, ते 6वा असतो डॉक्युमेंट. ओके, पण हे 5मध्ये पहा अप्रोप्रिएशन बिल पास होतं. अप्रोप्रिएशन बिल म्हणजेच काय, तर बाबा आम्हाला खर्च करण्यासाठी परमिशन द्या आणि परत टॅक्सेस लावण्यासाठी पण परमिशन द्या असे म्हणत 6 डॉक्युमेंटमध्ये आपलं हे बजेट पारित होतं व हे आहे बेसिकली तुमचं बजेट. व अशा पद्धतीने आपलं बेसिकली बजेट म्हणजे बजेट पारित होतं. अद्याप हे बजेट पास झालेलं नाही आहे पहा. आता फक्त सध्याला प्रेझेंटेशन झालेलं आहे व सर्वसाधारण चर्चा चालू आहे. मग आता त्यानंतर पहा, आता 2-3 आठवड्याची सुट्टी असते मध्ये. ओके, म्हणजे आता अगदीच पहा शेवटच्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या हे सर्वजण भेटतील. मग भेटल्यानंतर तिथं समितीमध्ये, आता सध्याला समितीमध्ये तिथं छाननी वगैरे चालू होईल उद्यापासून. मग त्याच्यानंतर पुढल्या महिन्यामध्ये मतदान होईल व 1 एप्रिलपासून नक्कीच या बजेटवरती काम चालू होईल किंवा याची कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून पैसे आपल्याला वितरित केले जातील 1 एप्रिल 2026 पासून. आय होप हे बजेट कसं मांडलं जातं वगैरे हे सर्व तुम्हाला आता समजलेलं असेल. मग आजच्या लेक्चरमध्ये पहा आपण पॉलिटीचे सर्व काही गोष्टी शिकलेल्या आहेत, बरोबर. मग हा झाला पार्ट 1. आता खूप लेट पण झालेला आहे, सॉरी फॉर दॅट, म्हणजे आज थोडंसं दुसरं काम होतं माझ्याकडे, त्यानिमित्ताने आज थोडासा लेट झालेला आहे. पण उद्याच्या लेक्चरमध्ये ना आजचे हे जे पॉईंट राहिलेले आहेत, म्हणजे बजेटमध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी झालेल्या आहेत, ते पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूयात. ओके, 3 फेब्रुवारीचं जे करंट अफेअर्सचं लेक्चर असेल ते पार्ट 2 असेल आपल्या बजेट सेशनचं. आजच्या बजेट सेशनमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, फक्त पॉलिटिकल ज्या तरतुदी आहेत, ओके, जे की तुम्ही पॉलिटीच्या विषयामध्ये शिकता ह्या गोष्टी, ते आपण आजच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू केलेले आहेत, म्हणजे पाहिलेले आहेत. आय होप हे सर्व काही समजलेत. त्यानंतर यामध्ये काही तुम्हाला काही सजेशन असतील ना, तर ते नक्की मला सांगू शकता. म्हणजे अगदीच व्हिडिओ बेस्ट झालेला आहे किंवा यामध्ये काही सुधारणा करणे आवश्यक आहेत, ते आपण उद्या परत एकदा याबद्दल चर्चा करूयात. किंवा तुम्हाला कोणतं गोष्ट समजलं नसेल ते पण तुम्ही मला नक्की सांगू शकता. तर पहा, पण हे प्लीज लक्षात घ्या, यावरती प्रश्न विचारलेला आहे. UPSCने हा प्रश्न विचारला होता की कशा पद्धतीने बजेट पास केलं जातं. ह्या 6 स्टेप तुम्ही लक्षात ठेवा की या पद्धतीने बजेट पास होतं. व तुम्हाला माहिती असेल की MPSC पण आता थोडंसं UPSCच्या अँगलने जात आहे. यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे डॉक्युमेंट. ओके, व शेवटी जाता जाता पहा आणखीन एक सरळ सेवेला हा प्रश्न येऊ शकतो. त्यासाठी लक्षात ठेवा की यावर्षी सर्वात जास्त पैसे कोणत्या गोष्टीवर खर्च करण्यात आलेले आहेत, तर ट्रान्सपोर्टेशनवरती जास्त खर्च झालेला आहे. 5,98,520 कोटी रुपये हे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे. व डिफेन्स सेक्टरवरती सेकंडमध्ये खर्च झालेला आहे. 5,94,585 रुपये खर्च हा डिफेन्स सेक्टरवरती आहे. हे डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा, सरळ सेवा असू द्यात किंवा अन्य कंबाईन एक्झाम किंवा इव्हन UPSCमध्ये पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सगळ्यात जास्त एक्सपेंडिचर म्हणजे खर्च 2026च्या बजेटमध्ये सगळ्यात जास्त खर्च कोणत्या सेक्टरवरती झालेला आहे, तर ट्रान्सपोर्टेशन सेक्टरवरती हा खर्च झालेला आहे. त्याच्यानंतर पहा आपलं जे टेलिग्राम चॅनलवर आहे त्यामध्ये मी सर्व हायलाइटेड PDF पाठवलेले आहेत. त्यानंतर नॅशनल वॉटरवेची एक यादी दिलेली आहे मी, जे की 111 आहेत, तर ते पण प्लीज तुम्ही सर्वांनी वाचून घ्या. ओके, तर अगदीच तुम्हाला याबद्दल काही सजेशन असतील तर ते पण सांगू शकता. व उद्या आपण भेटूयात पार्ट 2 बजेटसाठी. ओके, धन्यवाद.